सुप्रभात. आता वाजले सकाळचे 4:45 आणि मी तर उठलो आहे मस्त की 4ला उठलेलो, फ्रेश वगैरे झालो मस्त की आंघोळ बिंघोळ केली आहे. आता किती इथून ते 5:45पर्यंत अभ्यास करत बसायचा, म्हणजे पूर्ण एक तास अभ्यास करत बसेल. इथं मस्त की आपल्या जागेवरती माझ्या बॅग काढली, जागा झाली तर मस्त की इथं अभ्यास करत बसतो एकट्यात. लाईट चालू गेली, माझ्याकडे छोटी लाईट लावीन, तो लॅम्प लावून अभ्यासाला बसेल मस्त की अभ्यास करतो. तुम्हाला आता फक्त निघायच्या वेळेस भेटतो. ओके तर मित्रांनो बघायचं 5:45 झाले आता. मी आता सकाळी नाश्ता करतो आहे मस्त की. काल रात्रीचा उरलेला भात, भाजी, आज सकाळची चपाती आईने बनवली आहे. एवढं खाऊन मी जातो आता कॉलेजला, पटकन वेळ होतो, कॉलेजला जातो. तसं पण 10 वाजता नाश्ता करायचा असतो ना आम्हाला कॉलेजमध्ये, मग तेव्हा खाईन अजून 2 चपात्या घेऊन जाईन डब्यात भरून. असं तर भुकलेही असते पण 2च घेऊन जाईल, कारण बरं ट्रेनने प्रवास करायचा असतो. ती पॅन्ट घातलेली असते टाईट ते नाही जेवत बाबा, ते असं मळमळायला होतं त्यामुळं. सो कमी जेवायचं, जरा लिमिटमध्ये घ्यायचं. तर पटकन नाश्ता करता मग तुम्हाला भेटतो. आता मस्तपैकी मी रेडी झालो आहे. मला 6 वाजले तर मी पटकन निघतो कॉलेजसाठी आणि तुम्हाला आल्यावर भेटतो. बोला, काय बोलता बाकी? काय नाही रे, भाकरी करते. भाकरी कोण लाटतं? ते होत नाही येत ना भाकरी, मग लाटायच्या? थापून होत नाही ना, मग त्याला लाटते. मग त्याला काय होतंय, पीठ तर भाकरीच आहे आणि खाणं ते तोंडात पोटातच जाणार आहे. ते कशाही करा, थापून करा नाही तर कशाही करा. टेस्टचा फरक पडतो ना. टेस्टचा फरक पडतो, पण हे राजगिऱ्याचं पीठ आहे, त्याचं हे करायला वेळ लागतो. भाकरी होत नाही थापून, ते लाटायलाच लागतं. ज्वारी बाजरीचं असेल ना तर ते होतं. बनवा भाकरी, मला काय, मला जेवायची मतलब आहे. ठीक. मला वाडा जेवायला, माझा टाईम झाला आहे. आज आहे ना बघा, पुरणपोळी, आमटी, भाजी, हे पापड, कोरड्या पापड बनवलं आहे. जास्त गुळवणी पण बनवले, पण मी जास्त गोड खात नाही ना, तर मग तेव्हा मला आईने गुळवणी बनवली. पण मी पोळीसोबत आमटीच खातो. लोक नॉर्मली भातासोबत खातात, पण मी पोळीसोबत खातो. म्हणजे पुरणाची पोळी, आमटी, पापड आणि भजी. आता बडाबडा खातो आणि मग तुम्हाला खाल्ल्यावर भेटतो. आता वाजलेत संध्याकाळचे 5:05 झालेत. मस्त की आहे गरम भात बनवले. तर माझं जरा जास्तच हे वाटत असेल, लाल वाटत असेल, तर नॉर्मल लाल येतो. येलो आहे तर लाईटमुळं अभ्यास करत बसलेलो ना जरा, तर लाईटमुळं जरा ते जास्तच हे वाटतं आहे, भडक रंग वाटतो आहे तो. जास्त मिरची नाही देत, कमी मिरची आहे. तर तुम्हाला वाटेल जास्त मिरची टाकली आहे, तर नाही, कमी आहे मिरची खूप. तर आता बडाबडा नाश्ता करतो, आवडतो, मग निघतो क्लाससाठी. मित्रांनो ओके मित्रांनो, आता मी निघालो आहे. 5:45 झालेत. आता निघालो आहे क्लाससाठी. आता क्लासला जातो, तुम्हाला आल्यावरच भेटतो आता. आणि आज नवरात्रीचा अजून शेवटचा दिवस, उद्या दसरा. सो दसऱ्याची सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे बघा 11:15 झालेत. आता मस्त एकदा जेवण वगैरे बसलो आहे मी इथं. खूप झोप आली आहे मला, खूप म्हणजे खूप झोप आली आहे. आता आपण मम्मीकडे जाऊयात. मम्मीचा 9 दिवस उपवास होता, आज उपवास चुकली मम्मीचा. अम्मा आलो मी, बरं, आय एम बॅक. तुम्ही बोला भाई, तुम्ही काय बोलता? तुमचे बॅक टू बॅक 9 दिवस उपवास होते. काय बोलाल तुम्ही? लोकांनी उपवास केले पाहिजेत, नाही केले पाहिजे, श्रद्धा अंधश्रद्धा सगळं बोला. उपवास केले पाहिजे, श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग कुठे येतो त्याच्यामध्ये? तसं ना, म्हणजे जरा देवधर्माबद्दल जरा सांगा जरा. सध्या मी फुल एकदम देवधर्मामध्ये हे झालो आहे. उपवास देवासाठी नसतात, उपवास आपल्या शरीरासाठी असतात, शरीर शुद्ध होण्यासाठी असतात. देवाची श्रद्धा वेगळी, उपवास वेगळं. आपण ते व्रत घेतलं, उपवास केला तर ते आपल्यासाठी चांगलं. देवावर श्रद्धा असणं ती वेगळी गोष्ट, पण त्या निमित्ताने माणूस उपवास करतो, नाहीतर असा उपवास करत नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी हे
करून दिले. पण का पण उपवास का करायचे असतात? शरीर शुद्ध करायला म्हणजे नक्की काय आहे? शरीराच्या आतमध्ये घाण असते ती निघाली पाहिजे. आपल्या शरीरातल्या ज्या पेशी असतात त्यांना म्हणजे कानाच्या पेशी आहेत ऐकण्याचं काम आहे, पोटाच्या पेशी आहेत पचन करण्याचं काम आहे. मग त्यांना दुसरं काम करता येत नाही. मग ते दुसरं काम म्हणजे आपल्या शरीराची आतून स्वच्छता करण्यासाठी त्यांना तो वेळ मिळत नाही. का? कारण आपण नुसतं खात राहतो. मग आपण खाल्लं नाही तर त्यांना आतमध्ये जे काही घाण आहे, जे व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे ते काढण्यासाठी टाईम मिळतो आणि त्यामुळे आपली तब्येत चांगली राहते, आपण निरोगी राहतो. समजलंस? आता तू सांग, तू एका घरामध्ये आहेस आणि तुला एकच काम दिले, अभ्यासच कर. जागेवर तुला उठायचंच नाही. मग सांग घरामध्ये घाण किती होईल. पण त्याच अभ्यासातून तुला थोडा वेळ दिला तर तू घर स्वच्छ करू शकतो की नाही? हो. मग ते तसं असतं. समजलं? तुला काय समजणार आहे? जाऊ दे. झालाय ना तुझा मेंदू इथे गुडघ्यात. तर पटेला बोलतात, पटेला. तर हे कधी निघणार? म्हणजे आता हे देवीची स्थापना आहे. झालं आज घटाला आपण हलवलेलं आहे. उद्या विसर्जन कुठं? तलावामध्ये. म्हणजे थोडी जागा रिकामी होणार कधी? उद्या सकाळी, संध्याकाळी, रात्री, दुपारी? उद्या सकाळी घेऊन जातो. ओके. झोप आली, मी जाऊन झोपून घेतो आता. मला पण झोप आली आहे. माझी झोप झाली नाही माहिती 9 दिवस पूर्ण. का तू काय न झोपण्याचं व्रत घेतलेलं? गरबा ते डीजे वगैरे वाजतो तर नाही होतो झोप माणसाची पूर्ण. ठीक आहे, जा जाऊन झोप. तुम्हाला काय कळणार माझे दुःख? पाया पड. मगची स्टाईल पाया पाडायची. मित्रांनो मी झोपतो. जस्ट इग्नोर दी बॅकग्राऊंड व्हॉइस. गुड नाईट. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू, गुड नाईट, शुभ दसरा. अरे विसरलोच मी. मित्रांनो उद्या तारीख 2 नोव्हेंबर, उद्या महात्मा गांधी जयंती प्लस दसरा कोलॅब, द बिगेस्ट कोलॅब असं इंटरनेटवरती सध्या व्हायरल होतं. बिगेस्ट कोलॅब एव्हर असं सध्या इंटरनेटवरती लई व्हायरल होतं आहे. बिगेस्ट कोलॅब महात्मा गांधी जयंती प्लस दसरा. स्वतः उद्या दसरा आहे तर सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. सोनं घ्या, सोनं द्या.